नमस्कार, भारत सत्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण जे आहोत या ठिकाणी हे कुठलं राजकीय पक्षाचं आंदोलन नाही किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सामाजिक कार्यकर्ते किंवा कोणी आलेलं नाही। या ठिकाणी हे बसले आहेत विद्यार्थी जिल्हा परिषद प्रशाला खरोळा। नेमका या विद्यार्थ्याचा प्रश्न काय आहे आणि नेमके विद्यार्थी कशासाठी या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत विचारणार आहोत। या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय रे, कशासाठी तुम्ही बसलात, काय झालं इथं? सरची बदली होऊ द्यायची नाही। कुठं बदली झाले? खेळ काय म्हणणं आहे तुझं आता? टीसी काढणं, कॉम्प्लेसरची बदली होऊ देऊ नये, कॉम्प्लेसरला ऑफिस आणावं। बाकी दुसरे नाहीत का सर? नाही आहेत त्यांची सर। काय रे, काय सांगशील? कॉम्प्लेसरची बदली होऊ देऊ नका। काय कारण आहे बदली काय होऊ द्यायची नाही? शिस्त बिघडत्या, शाळेत जास्त मुलं येत नाहीत। बघू शकता या ठिकाणी विद्यार्थी प्रिय असलेले शिक्षक कोंपले सर यांना या ठिकाणी बदली करू नये यासाठी सर्व विद्यार्थी या ठिकाणी शाळेच्या बाहेर आलेले आहेत आणि एकच मागणी करतात की कोंपले सरांना या ठिकाणी तुम्ही कायम करा किंवा मग बदली होऊ देऊ नका। या ठिकाणी विद्यार्थी जर अशा प्रकारची मागणी करत असतील किंवा जर त्या विद्यार्थ्यांना कोंपले सर शिकवण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जर मार्गदर्शन करत असतील तर कुठेतरी प्रशासनाने या ठिकाणची बदली होऊ न देता या विद्यार्थ्यांचा जो चाललेला छळ आहे तो थांबवा अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी माझ्यासोबत काही पालक आहेत का विद्यार्थी? कोण आहात तुम्ही? काय सांगाल, कशामुळे हे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर बसलेले आहेत आणि विद्यार्थ्याचं नुकसान होते असं वाटतंय का? विद्यार्थ्याचं नुकसानच आहे सर। अर्ध शैक्षणिक वर्ष संपत आलेलं आहे, तरी जर आता बदली करतात याला प्रशासक जबाबदार आहे। विद्यार्थ्याचं नुकसान आहे। त्यांनी जर बदली रद्द करीत नसले तर आम्ही विद्यार्थ्याच्या टेशा काढून दुसऱ्या पर्यायी व्यवस्था करू त्यांची, पण याला प्रशासक जबाबदार राहील। नक्कीच या ठिकाणी पालक देखील विद्यार्थ्यांसोबत आहेत आणि कोंपले सर या ठिकाणी राहावेत अशी सर्वांची इच्छा आहे, कारण ते जे विषय शिकवतात ते अतिशय समजावून सांगतात आणि विद्यार्थ्यांना ते अभ्यासामध्ये त्यांचा फायदा होत असतो असं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर या विद्यार्थ्यांना कधी न्याय मिळेल आणि प्रशासनाकडून या पूर्ण प्रकरणाची दखल घेतली जाईल का नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा भारत सत्ता लाईव्ह।